नंदुरबार शहादा शहरातील कुकडेल मार्गे जाणारी सार्वजनिक वाहतूक बुधवार 26 मार्च पासून लोणखेडा सुतगिरणी तिखोरा मार्गे वळवण्यात आली, परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारे रस्त्याची पाहणी न करता निर्णय घेतला। या मार्गावर अनेक ठिकाणी असलेले एकल पूल जीर्ण झाले असून तिथे प्रशासनाने धोकादायक या पुलावर अवजड वाहतूक करू नये असा फलक लावला। असे असताना प्रशासनाने घेतला निर्णय नागरिकांच्या जीवाशी खेळणारा असल्याचे बोलले जात आहे। धुळे शहरातील फाशी पूल ते रेल्वे स्टेशनच्या रस्त्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून हा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून घोषित केला होता, परंतु सध्या स्थितीत या रस्त्याची दुर्व्यवस्था झाली। जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकीला धडक दिली, त्यानंतर पुढे जाऊन एका झाडालाही धडक दिली। या अपघाताची घटना शुक्रवारी दुपारी वाकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोस्ट कार्यालयासमोर घडली। नंदुरबार जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील रौप्य प्रमाणपत्र प्राप्त टीबी मुक्त पंचायतीच्या क्षयरोग विभागाकडून गौरव करण्यात आला। नंदुरबार साक्री येथील रयत स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे श्री छत्रपती शिवाजी शॉपिंग सेंटर साक्री येथे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते। यावेळी 112 रक्तदात्यांनी रक्तदान करीत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। जळगाव पारोडा तालुक्यातील बोंडोड येथे 12वीच्या परीक्षेनंतर सुट्ट्यामध्ये मामाच्या घरी आलेल्या 18 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 28 रोजी पहाटेच्या सुमारास घडली। नंदुरबार जिल्ह्यातील बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सिकल सेल आजाराबाबत जनजागृती व्हावी म्हणून आशा कार्यकर्त्याची बैठक घेण्यात आली। धुळे शिरपूर शहरातील HR पटेल फार्मसी महाविद्यालय व सूर्य गॅस सेफ्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गॅस सुरक्षा डेमो आणि अग्निशमन व सुरक्षा व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना गॅसच्या सुरक्षित वापर बाबत माहिती देण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील बडगाव येथे पांडुरंग देवस्थान समितीतर्फे लाकडूबाई देशपांडे वाड्यात दिनांक 30 रोजी पहाटे 5 वाजता पाडवा पहाट हा कार्यक्रम होणार।